नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साई कृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या आपल्या क्लासमध्ये गणित यावरील आपण काही शॉर्टकट ट्रिकनुसार काही 5 प्रश्न बघणार आहोत। हे 5 प्रश्न बघितलं तर ज्या पण महाराष्ट्रामध्ये सरसेवा भरती झालेल्या आहे त्यामध्ये तलाठी असो, वनरक्षक असो, पोलीस भरती असो किंवा ग्रामसेवकाची भरती असो, या परीक्षेमध्ये आपल्याला हे प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होताना दिसून येतात। तर या प्रश्नांची मुलांना आपण सुरुवातीला शॉर्टकट ट्रिक बघू, त्यावरची बेसिक कॉन्सेप्ट बघू, जेणेकरून तुम्हाला या टाईपचे प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारण्यात आले तर नेमका तुम्हाला या व्हिडिओचा तिथे फायदा होणार। त्याचबरोबर अशा महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशनसाठी आजच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिकसुद्धा करा। सुरुवातीला बघू, आज आपण 5 प्रश्न कोणते बघणार आहोत। यामध्ये सुरुवातीचा जो प्रश्न दिलेला आहे यामध्ये बघितलं तर आपल्याला एक क्रमवारी यावरचा प्रश्न दिलेला आहे। यामध्ये बघितलं तर मनीषा या विद्यार्थीचा आपल्याला बघा 16वा आणि बघा खालून 29वा क्रमांक दिलेला आहे आणि प्रश्न विचारलेला आहे त्या वर्गामध्ये एकूण विद्यार्थी संख्या किती। पण याचबरोबर आपल्याला बघितलं तर या परीक्षेमध्ये म्हटलेलं आहे की 5 विद्यार्थ्यांनी परीक्षेत भाग घेतला नाही, त्याचबरोबर 5 विद्यार्थी नापास झाले तर आपल्याला एकूण विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे। म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला 2 टाईपच्या कॉन्सेप्ट यूज करावा लागणार की सुरुवातीला आपल्याला त्या परीक्षेमध्ये पास झालेले विद्यार्थी काढायला लागणार आणि नंतर त्या वर्गातले एकूण विद्यार्थी काढायला लागणार। त्यानंतर दुसरा प्रश्न बघितला तर जास्तीत जास्त किती फुलं असतील असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे। म्हणजे एक हार तयार करायचा आहे आणि या हारामध्ये आपल्याला जास्तीत जास्त किती फुलं असतील, जास्तीत जास्त म्हटलं असेल तर आपण इथे बघितलं तर मुलांनो मसावी याची कॉन्सेप्ट इथे यूज करतो। जेव्हा पण प्रश्नामध्ये जास्तीत जास्त म्हटलं असेल तर तेव्हा दिलेल्या संख्येचा आपण इथे मसावी काढतो। त्यानंतर नेक्स्ट आपल्याला पर्सेंटेज या टॉपिकवरचा प्रश्न आहे। आता पर्सेंटेज या टॉपिकवर मुलांनो या पद्धतीचा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये आपल्याला रिपीट होताना दिसून येते, पण हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला काही बेसिक कॉन्सेप्ट लक्षात ठेवणं सुद्धा गरजेचं आहे। त्यानंतर बघा 22 आणि 24वा नंबर म्हणजे हा जो 2 प्रश्न आहे हे सरळ रूपावरचे प्रश्न आहे। हे दोन्ही पण प्रश्न बघितलं तर MPSC असो की सरसेवा भरती असो यामध्ये आपल्याला हे पुन्हा रिपीट होताना दिसून येतात हे प्रश्न। यासाठी पण आपल्याला कोणती ट्रिक यूज करायला पाहिजे हे सुद्धा आपण आजच्या आपल्या क्लासमध्ये बघणार आहोत। यामध्ये बघा शेवटचा जो प्रश्न आहे या टाईपचा प्रश्न आत्ताच 30 एप्रिलला जी कंबाईन पूर्वपरीक्षा झालेली आहे यामध्ये अशा टाईपचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर आज आपण क्लासला सुरुवात करू। हे महत्त्वाचे 5च्या 5 पण आपण प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर तुम्हाला अशाच प्रश्नांची काही PDF लागत असेल तर त्यासाठी मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही ते डाउनलोड करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला या प्रश्नामध्ये काही अडचण आली असेल किंवा कोणता टॉपिक तुम्हाला जमत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पूर्ण टॉपिकवरचे प्रश्न घेऊन येत जाणार। त्याचबरोबर बघा तुमच्या सर्वांसाठी एक गणित आणि बुद्धिमत्ताची मोफत लाईव्ह बॅच आहे। या बॅचसाठी तुम्हाला कोणतीही फी देण्याची गरज नाही। आपण 2 टाईम ही बॅच असणार आहे, एक बघितलं तर 5:30 ते 6:30 आणि दुसरी बघितलं तर 8:30 ते 9:30 रात्री। म्हणजे 2 बॅचमध्ये तुमचे रोजच्या रोज बघितलं तर 50 प्रश्नांचा तुमचा सराव होणार, 50 प्रश्नांचा सराव होणार। यासाठी तुम्हाला फक्त अनअकॅडमी हे लर्निंग ॲप डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर तिथे अनलॉक कोड म्हटलेलं असते, या अनलॉक कोडमध्ये हा कोड तुम्ही तिथे टाकला तर तुम्हाला सर्व क्लासेस इथे फ्री मिळणार। त्याचबरोबर मी तुमच्यासाठी काही ऑनलाईन टेस्टसुद्धा इथे टाकत असतो, त्या टेस्टसुद्धा तुम्हाला तिथे फ्रीमध्ये देण्यासाठी मिळणार। यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि नोटिफाय मीवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला वेळेवर पूर्ण क्लासेसचं नोटिफिकेशन मिळत राहणार। आता आपल्या क्लासला सुरुवात करू। पहिला प्रश्न बघितला तर पहिल्या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे की एका वर्गात पास झालेल्या, काळजीपूर्वक लक्ष देऊ, पास झालेल्या विद्यार्थ्यामध्ये मनीषा अनुक्रमे 16वी आणि बघा खालून 29वी आली आणि 5 विद्यार्थ्यांनी परीक्षेत भाग घेतला नाही आणि 6 विद्यार्थी परीक्षेत नापास झाले तर त्या वर्गामध्ये एकूण विद्यार्थी संख्या किती। आता आपण बघितलं मुलांनो तर मनीषाचा जो क्रमांक दिलेला आहे हे 5 विद्यार्थ्यांमध्ये दिलेला आहे। तर सुरुवातीला आपण मनीषा जी पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आहे तर एकूण 5 विद्यार्थी किती हे आपण काढून घेऊ। त्यासाठी बघितलं मुलांनो तर 5 विद्यार्थी काढण्यासाठी ही जी मनीषा आहे या मनीषाचा आपल्याला बघा अनुक्रमे म्हणजे काय दिलेला आहे तर सुरुवातीचा क्रमांक दिलेला आहे। मनीषाचा बघितलं आपण तर आपल्याला सुरुवातीचा क्रमांक दिलेला आहे। अनुक्रमे म्हणजे सुरुवातीपासून तो आहे 16वा। त्याचबरोबर बघितलं तर खालून हिचा क्रमांक दिलेला आपल्याला 29वा।
म्हणजे त्या परीक्षेमध्ये एकूण किती विद्यार्थी पास झाले हे पहिले आपण काढून घेऊ. त्यासाठी बघितलं आपण तर मनीषाचा सुरुवातीचा क्रमांक अधिक शेवटचा क्रमांक आणि वजा 1 करू, म्हणजे त्या परीक्षेमध्ये एकूण पास झालेले विद्यार्थी मिळणार. तर आपण याची वजाबाकी केली तर ही वजाबाकी येते बघितलं आपण तर हे 28 आणि 16, 28 आणि 16 आपण याची बेरीज केली तर ती येते बघितलं तर 44. आता बघितलं आपण तर एकूण पास झालेली विद्यार्थ्याची संख्या आपल्याला मिळाली ती किती आहे 44. त्याचबरोबर बघा त्या 5 विद्यार्थी परीक्षेत भाग घेतला नाही, म्हणजे भाग घेतला नाही तरी पण ते वर्गातील विद्यार्थी आहे म्हणून आपण 5 घेऊ अधिक. त्याचबरोबर बघितलं तर 6 विद्यार्थी नापास झाले म्हणजे ते सुद्धा त्या वर्गातलेच असणार म्हणून आपण अधिक 6 करू. यांची बेरीज केली तर उत्तर येते बघितलं तर 55. म्हणजे त्या प्रश्नामध्ये म्हणजे त्या वर्गामध्ये एकूण विद्यार्थी किती असेल तर उत्तर असणार 55. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण कोणत्या पण रांगेतील एकूण विद्यार्थी काढायचा असेल तर त्या विद्यार्थ्याचा आपल्याला कोणता पण डावीकडचा क्रमांक माहिती असेल, उजवीकडचा क्रमांक माहिती असेल तर त्या रांगेतील एकूण विद्यार्थी संख्या म्हणजे डावीकडचा उजवीकडचा वजा 1. आता असा प्रश्न आपल्याला सुरुवातीचा क्रमांक शेवटून क्रमांक दिला असेल तरी पण आपण इझिली काढू शकतो. दुसरा प्रश्न बघा, दुसऱ्या प्रश्नामध्ये दिलेला आहे की बघा 150 जाईची व 175 गुलाबाची फुले आहे, त्यांची सारखीच फुले असणारे हार तयार करायचे आहे तर प्रत्येक हार जास्तीत जास्त किती फुले असतील. बघा प्रश्नामध्ये जास्तीत जास्त म्हटलं असेल तर आपण त्या प्रश्नामध्ये दिलेल्या अंकांचा आपण मसावी काढायचा. काय काढायचा मसावी, म्हणजे बघा 150 आणि दुसरी किती 175. मसावी काढत असताना आपण अशी मोठी संख्या घेतो की या दोन्ही पण संख्येला तिचा भाग जाणार. तर आपण बघितलं मुलांना तर 25नी भाग जातो तर 25 सक किती होणार तर 150 आणि 25 सात किती होते तर 175. आता आपण बघितलं तर 6 आणि 7ला कोण्या एका संख्येने भाग जात नाही म्हणजे याचा मसावी असणार 25. म्हणजे मसावी म्हणजे जास्तीत जास्त किती फुले तर उत्तर असणार 25. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे का असणार उत्तर असणार. दुसरा प्रश्न घेऊ. दुसरा प्रश्न थोडंसं आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. ही कॉन्सेप्ट समजली तर आपण प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकतो. या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे बघा, एका पुस्तकाचा 60% भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 125 पाने वाचणे शिल्लक राहिले तर पुस्तकात एकूण पाने किती. आता बघा प्रश्नामध्ये काय काय दिलेलं आहे त्यावरून आपण पहिले ही प्रश्न सोडवता येणार. तर पहिले आपल्याला म्हटलेलं आहे की एकूण पाने किती. तर एकूण पाने म्हणजे काय तर बघितलं तर जी पण वाचून झालेली आहे अधिक का असणार शिल्लक असणार म्हणजे त्या पुस्तकातले एकूण पाने. मग आता वाचून किती झाली तर माहिती नाही. तर बघा वाचूनमध्ये बघितलं आपल्याला तर एकूण म्हटलेलं आहे 60% भाग म्हणजे एकूण पाने आपण x पकडलं, एकूण पाने x पकडलं तर वाचून झालेली पाने किती असणार तर x गुणेला 60% म्हणजे किती 60 भागेला किती होणार 100 अधिक व 15 पाने वाचून झाली म्हणून अधिक 15 आणि शिल्लक राहिलेली पाने किती आहे 125. असं केलं मुलांनो तर आपल्याला किती मिळणार तर एकूण पाने म्हणजे किती x मिळणार. त्याचं आपण सॉल्व केलं तर हे होणार बघितलं तर 3x भागिले किती 5 अधिक या दोघांची बेरीज केली तर 15 इथं टाकले तर किती 30 आणि 10 किती 40 म्हणजे 140 बरोबर किती होणार x. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे तर बघा मुलांनो मी काय करतो x ही संख्या इकडे घेतली तर वजा होणार म्हणजे किती 3x भागिला किती 5 बरोबर किती होणार 140. याचा तिरपा गुणाकार केला तर 5x मधून 3x गेले म्हणजे किती राहिले 2x भागिला 5 बरोबर किती 140. म्हणजे x बरोबर किती असणार छेदातली संख्या अंशामध्ये म्हणजे बघा 140 गुणिला 5 भागिला किती होणार 2 म्हणजे x बरोबर किती हा 1 आणि हा किती 7 7 5 35 म्हणजे त्याचं उत्तर असणार बघितलं तर आपल्याला लक्षात येते की 350. आता एवढं दिलेलं आहे यावरून आपण कोणता पण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. त्यांनी म्हटलं असतं की एकूण वाचून झालेली पानं किती तर एकूण पानं वाचून झालेली काढण्यासाठी हे 125 आपण या 350 मधून वजा केले तर वाचून झालेली पानं आपल्याला मिळणार असते.
पुढचा प्रश्न बघू. आता हा सिम्प्लिफिकेशन या टॉपिकवरचा प्रश्न आहे. आता बघा आपल्याला दिलेलं काय त्याकडे लक्ष देऊ. बघा 6 भागेला किती मुलांनो 6 अधिक 6 गुणेला 6 वजा 6 दिलेला आहे. सोपे रूप म्हटलं म्हणजे सिम्प्लिफिकेशनसाठी मुलांनो आपण बॉडमस या रूलचा आपण इथे यूज करतो. यामधला डी म्हणजे काय असते भागाकार, त्यानंतर बघितलं तर यम म्हणजे काय असते बघितलं तर गुणाकार. तर या दोघांमध्ये आपण सुरुवातीला बघितलं मुलांनो तर पहिले आपण भागाकार करतो. तर या दोन संख्येचा भागाकार केला तर किती येणार 1. या दोन संख्येचा आपण गुणाकार केला तर ते येणार बघितलं तर 36 आणि वजा 6. आता पुढे बघितलं मुलांनो तर ए म्हणजे काय तर ॲडिशन म्हणजे प्लस, यस म्हणजे सबट्रॅक्शन. या दोघांमध्ये सुरुवातीला आपण पहिले ॲडिशन करतो. म्हणजे या दोघांची आपण ॲडिशन केली तर हे येणार 37 मधून 6 वजा करू तर उत्तर असणार 31 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा भागाकार आणि गुणाकार सोबत येतो तर पहिले आपण भागाकार करतो. त्याचबरोबर बघा अधिक आणि वजा दोन्ही सोबत येते तेव्हा आपण पहिले अधिक करतो. या दोन गोष्टी समजला तर प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न बघा. याच टाईपचा प्रश्न आपल्याला MPSCने आत्ता विचारलेला आहे 30 एप्रिलला. तर हे प्रश्न सोडवण्यासाठी मुलांना एक छोटीशी कॉन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. इथं बघा 0.2 इथं बघा 0.2 नंतर 0.8 इथं बघा 24 म्हणजे 2.4 आणि 0.8 आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते मुलांनो जेव्हा आपण बघितलं तर ए गुणेला ए अधिक बी गुणेला बी असते अधिक 2 गुणेला ए गुणेला बी असते. तर एला आपण इझिली लिहू शकतो मुलांनो ए अधिक बी याचा काय घेतो आपण वर्ग. मग इथे बघा मुलांनो हा जो 24 आहे या 24ला आपण असं पण लिहू शकतो 2 गुणेला 1.2 म्हणजे किती होते 24च होत म्हणजे 2.4च होते. यावरून लक्षात येते की एची व्हॅल्यू किती आहे 1.2, बीची व्हॅल्यू किती आहे 0.8 आणि एचा काय होणार वर्ग. या दोघांची आपण बेरीज केली तर उत्तर येते 2 आणि 2चा वर्ग केला तर उत्तर येते 4 म्हणजे उत्तर असणार आपलं बघितलं तर 4. तर यामध्ये मुलांना हा आपण थोडासा इझी टाईपचा प्रश्न घेतला. पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा अशा टाईपची तुम्हाला प्रश्नांची नीड असेल तर मी तुम्हाला व्हाईट बोर्डवर मुलांना हे पूर्ण कॉन्सेप्ट तुम्हाला समजून सांगतो जेणेकरून या टाईपचा कोणता पण प्रश्न आला तर तुम्ही एकदम कमी वेळामध्ये सॉल्व्ह करू शकता. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. त्याचबरोबर अशा महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.